The following table shows the percentages of demands for different fruits registered with the fruit vendor. Show the information by a pie diagram. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा, जे फळ विक्रेते आहेत त्यांनी काय केलेलं आहे, डिफरंट फ्रूट्ससाठी जी डिमांड केलेली आहे त्याचं पर्सेंटेज आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला या इन्फॉर्मेशनच्या आधारे पाय डायग्राम काढायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला फ्रूट्स आणि पर्सेंटेजेस ऑफ डिमांड ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता आपल्याला पाय डायग्राम काढण्यासाठी 3 कॉलम्स तयार करायचे आहेत. आता फर्स्ट कॉलम काय येईल, फ्रूट्स. सेकंड कॉलम काय येईल, पर्सेंटेजेस ऑफ डिमांड. आणि थर्ड कॉलम काय येईल, मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. या प्रत्येक फ्रूटसाठी आपल्याला काय करावं लागेल, सेंट्रल अँगल काढून घ्यावा लागेल. आता फर्स्ट कॉलम काय येईल, फ्रूट्स. सेकंड कॉलम काय येईल, पर्सेंटेजेस ऑफ डिमांड. थर्ड कॉलम काय येईल, मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. आता आपण फ्रूट्स लिहून घेऊ. मँगो, स्वीट लाईम, ॲपल्स, त्यानंतर चिक्कू, ऑरेंजेस. लास्ट काय आहे, ऑरेंजेस. आता आपण पर्सेंटेजेस ऑफ डिमांड लिहून घेऊ. 30, 15, 25, 20 अँड 10. आता लास्ट रोमध्ये काय येणार आहे, टोटल. आता या सगळ्याची काय करू आपण, टोटल करू. 5 + 5 10, 0 कॅरी ओव्हर 1, 3 + 1 4, 4 + 2 6, 6 + 2 8, 8 + 1 9 कॅरी ओव्हर 1, 9 + 1 10. म्हणजेच टोटल काय मिळाले आपल्याला, 100. आता आपल्याला मेजर ऑफ द सेंट्रल अँगल, सेंट्रल अँगलचं मेजर काढून घ्यायचं आहे. आता सेंट्रल अँगल मेजर काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे पहा. मेजर ऑफ द सेंट्रल अँगल थीटा इज इक्वल्स टू नंबर ऑफ स्कोअर्स इन द कंपोनंट अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स इंटू 360 डिग्री. म्हणजेच आपल्याला प्रत्येक कंपोनंटचा स्कोअर घ्यायचा आहे आणि त्याला काय करायचं आहे, टोटल नंबर ऑफ स्कोअरनं डिव्हाइड करायचं आहे इंटू 360 डिग्री. आता मँगो हा एक काय आहे, कंपोनंट आहे आणि हा याचा काय आहे, पर्सेंटेज ऑफ डिमांड म्हणजेच हा काय आहे, याचा स्कोअर आहे. म्हणजेच आपण काय घेऊ, हा स्कोअर घेऊ. या कंपोनंटचा स्कोअर किती आहे, 30 अपॉन टोटल स्कोअर किती आहे पहा, 100 इंटू 360 डिग्री. हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 3 × 36 किती येईल पहा, 3 × 6 = 18, 8 कॅरी ओव्हर 1, 3 × 3 = 9, 9 + 1 10, 108 डिग्री.